हाय, नमस्कार सगळ्यांना. तर कुणाकुणाची इथं सप्ताह बसणार आहे सांगा. कारण मला तर असं वाटतंय प्रत्येकाच्या इकडं गावाकडं सप्ताह बसतो आहे की नाही. सप्ताह बसल्यावर गाव भरून असल्यासारखं वाटतं. कीर्तन ही ऐकायला आता मी पण जात असते ऐकायला, पण शेवटच्या याला जाते ऐकायला. कारण आई रोज जाते ना. तर आई आज गेले बघा टेंभुर्णीला, म्हणजे कालच गेली. माझ्या मावस भावाची त्याच्या बायकोची आजी वारली. म्हणजे मावस भाऊजाई आहे ना, तिची आजी वारली. लई वयस्कार होती, पण चांगली बोलायची चालायची. माणसाच्या जीवनाचा खरंच भरवसा नाही बरं का. आता दोन शब्द तोंडाने चांगलं बोललं, परत काय होतंय सांगून होत नाही, बरोबर आहे की नाही. तर तुम्ही म्हणत असाल इकडं काय बघते ताई, तर बघू शकता इकडे दूध ठेवलंय तापायला, म्हणून बघते मी दुधाकडे. कारण मांजरं ना लय येड्यावणी करते ती, पंजानी पातेल्या सांडतात. दोनदा तसंच झालं, म्हणून बसावं लागतंय. दूध होतं चालले, जाळ कमी करते. चुलीवर जरा बरंच असतं तापवलेलं, खमंग लाल भडक आहे का नाही. हे बघू बघू शकते आता सांडत नाही, वर फुगा आला. तर कपडे वगैरे झाली, कपडे धुवून घेतली. आता म्हणलं चला थोडं शब्द तुमच्यासोबत बोलावा. तर आपला बिझनेस तर स्टार्ट झालेला तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे का नाही. तर पनवेलच्या ताईंचा काय मला 4-5 दिवस झालं फोन काय आलेला नाही असं मला तर वाटतं. म्हणजे वाटतं काय वाटतच, कारण त्यांचा फोन आल्यावर जरा बरं वाटतं. आणि गोळ्या खाऊन बघा माझा चेहरा कसा सुजलाय. आज आहे रविवार, उपास. तर म्हणलं भरपूर जणांचं मला फोन येतात, ताई कसं काय विकती. तर जसं मला त्या पनवेलच्या ताईंना सांगितलं तसंच मी विकती. बऱ्यापैकी आपला माल खापलेला आहे. तर आता रक्षाबंधनपर्यंत आपण इथं, नाहीतर मग बघायचं. कारण बाजारात जायचं म्हणलं ना तर तिथं पण असं जागा बसायला देत नाहीत, कारण त्यांच्या आधीची जागा असते. त्यामुळं जरी आपण रिकामी जागा असली आणि बसली तरी ना, तरी पण तिथं फुकट बसायचं ना, तिथं पावती फाडावंच लागते. 50 रुपयाची पावती फाडावंच लागते. तर बघू आता कसं होतंय. ओळखीचं असल्यावर बरं पडतंय ना. आणि आपण आता बाजारावर जाणार बसणार आणि बरं दिसत नाही, तर आपण तसं आपल्या गावातच खपतंय जाणं काय गरजेचं वाटत नाही मला. पण राहिलाच मला शिल्लक तर आपल्याला जावं लागणारच आहे. तर माझ्या असं मनात येत आहे की नाही का, तुम्ही म्हणत असाल ताई, म्हणजे भरपूर जणांचं असं म्हणणं आहे, ताई घरी बसून तो काही बी करू शकते, काही जे पडेल ते काम करू शकते. हो, कामाला तर जावंच लागतं या, घरी बसून जमत नाही. ती 4 पैसे येणार आहे तर भांडवल आपण त्या ताईंना एवढं मोठं आपल्याला भरून दिलंय सामान. मग आता ते सामानाचं पैसे आपण खर्चून जमल का, नाही का नाही. कारण तेच सामान आपल्याला ते भरायचं आहे. ते जे सामान विकून जास्त पैसे आले की आपण जास्त माल भरणार आहे की नाही. त्यातला एकही रुपया आपण खायचा नाही. तसंच पनवेलच्या ताईंना माहिती आहे का, 5,000 रुपये पाठवलेलं. तसं काय घरामध्ये बाणूच्या दुधाचं ही भरलं मी, काय आहे तर 1,000 रुपये राहिले. तर पुण्यालाही गेल्यावर खर्चही झाला. तर बघू जमलं तर आपण ते तुम्हाला सांगितलं होतं मी भरणार आहे माल, पण आता श्रावण लागला त्यामुळं भरू शकत नाही. आणि आखाडा होता पालखी महागारी जाऊच तर भरू शकत नव्हते, बरोबर आहे का नाही. तर आईला बऱ्यापैकी पैसे गेले, तिला पण चक्कर थांबत नव्हती तिची BP कमी, तिला गोळी चालू आहे. आधीच होती पण तिनं खाल्ल्या नव्हत्या, चुकल्या होत्या गोळ्या, त्यामुळं ती 5-6 हजार रुपये. तर मी कुठनं एवढं आणणार, बाय माणूस कुठनं आणणार सांगा बरं तुम्ही. कष्टही करावंच लागतं आणि कष्ट करून घरातच जिरतंय आणि तेवढ्यात काय होणार आहे. तर
माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आजारी म्हणजे ही दुखतंय ती दुखतंय तर मी अशीच घालवते, कारण मला सवय आहे पहिल्यापासून मी अशीच घालवते. आणि लईच झालं तर मग सरकारी दवाखान्यामध्ये जाते, इंजेक्शन घेते, गोळ्या औषधे घेते. काय करायचं, एवढंसं छोटं छोटं म्हणजे आता भरपूर जणांचा कुणाचा हात दुख, कुणाचा पाय दुख, कुणाची पाठ दुख, ही माझी पाठ तर एवढी दुखत होती की असं माझ्या मनात यायचं की पाठमध्ये तर पाणी तर झालं तर किती अवघड आहे. कारण मी खचली की अख्खा घरच बुडच खचतंय बघा. काय म्हणतात ना, एक मिडी ढासळली की अख्खा कोपात ढासळतं. तसं मला मीड म्हणूनच खंबीरपणाने उभा राहायचंय. तर बघू, कारण लोकाचं देणं पण भरपूर असं झालंय, कारण देणंच काढलं होतं मी आईच्या दवाखान्याला. काय करायचं, बघत बघत आपल्याला बाहेरचं पण काम बघायचं, हे पण बघायचंय, ते पण बघायचंय, काम हे सगळंच करायचंय, बरोबर आहे का नाही. बसून जमत नाही, कारण 4 पैसे कुठनं येतात ते डोक्यात असते माझ्या. तर पनवेलचे ताई मला नक्कीच फोन करा, कारण मी लावायचा प्रयत्न केला पण तुमचा फोन काही लागत नाही. तुम्ही लावा मला. तर त्या ताईंना अजून एक पार्सल कुरिअरने पाठवले पोस्टाने, ते काय अजून आले नाही. आज रविवार बहुतेक सुट्टी असते ना, तर उद्या सोमवार येईल वाटतंय कुरिअर. त्यात पण सामान जे याच्यात सामान नाही का नाही ते सामान कुरिअरने पाठवले ताईनं. जे कमी होतं ते मिशोने पाठवले ताईंना. म्हणजे बघा आपल्यासाठी किती करतात, धावून येतात. सांगा बरं, मग आपण थोडंसं आपला हातपाय झिजलं म्हणून काय झालं, तसं तर माझं झिजत्यालाच हातपाय. पण अजून काहीतरी 4 पैसे करण, खरंच कोणतीही गोष्ट सांगून होत नाही. 4 पैसे जवळ असावंच लागते ते. कारण आता आई गेली तिकडं, तिला जात होती ती कशी तरी कामाला, 1 दिवस 2 दिवस भरत होतं आपलं. तसं म्हणजे काम आहे ते बरं का, पण बाहेर गावी काम आहे ती, गावात कामं नाही ती. म्हणजे आसपास जे या गावाच्या आसपास बारकी गावं आहेत का नाही, त्या गावाने काम आहे ती, असं आहे. या गावात काम नाही, या गावात काम कवचितच लागतंय. बघा माशी, बघा मला आजारी पडती का काय काय कळलं नाही मलाच. गावाकडले नवीन नवीन पद्धती असतात, माशी गुंगली की म्हणतात आजारी पडतं. काय खरंच आहे बरं का ती. तर चला, हेड्या वावाला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका बरं. आणि तसंच मागचं पण हेड्या जाऊन बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि कसं वाटतं ते पण मला सांगायला विसरू नका. तर चला, बाय.